संभाजीनगरमध्ये कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला। 100 पेक्षा अधिक महिला कॉल सेंटरवर काम करत असल्याची माहिती यातून मिळाली। सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला। बरेचसे लोक हे त्यांच्या सिस्टीमवरती लॅपटॉप वगैरे घेऊन बसलेले होते आणि US मधील लोकांसोबत ते इंटरनेटद्वारे कॉल करून किंवा पॉपअप मेसेजेस पाठवून किंवा पेपेल लोन बद्दलचे मेसेजेस पाठवून त्यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक केलेली आहे। त्या बाबतीमध्ये आमची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 116 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या अटकेची कारवाई सुद्धा चालू आहे आणि पुढील आमचा तपास सुरू आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, या प्रकरणामध्ये काय नेमकी कारवाई आता झाली आहे? यामध्ये 116 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामध्ये जो सर्वात प्रमुख आहे तो भावेश चौधरी म्हणून आहे, तो गुजरातचा आहे आणि यांची जी टीम होती ती 6 जणांची होती। हे 6चे 6 गुजरातचे होते आणि गुजरातून येऊन छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा MIDC मध्ये यांनी एक 3 मजली बिल्डिंग घेतली होती आणि त्या 3 मजली बिल्डिंग मधून ईशान्य भारतातील जे राज्य आहे त्यातील तरुण आणि तरुणींना या ठिकाणी हायर करण्यात आलं होतं आणि या सर्व यामध्ये इंटरनॅशनल कॉल सेंटर हा सुरू होता। अमेरिकेतील जे नागरिक आहे त्यांना तुमचं कर बाकी असल्याची थाप मारली जायची। त्यानंतर सेटलमेंट झाल्यानंतर त्यांना गिफ्ट कार्ड दिलं जायचं, त्याच्या रिडीम कोडवरून हे फसवणूक केली जायची। लाखो करोडो रुपयाची ही फसवणूक होती। सातत्याने ही फसवणूक गेली अनेक महिन्यांपासून सुरू होती। त्यामुळे गुजरातची जी टोळी होती ही संभाजीनगरमध्ये येऊन हा इंटरनॅशनल कॉल सेंटर चालवायची। यामध्ये आता अनेक बाबी समोर येत आहेत। या 6 जणांना इथं कोणी आणलं होतं, त्याचबरोबर यांचं अजून देशभरामध्ये कुठे अजून एक कॉल सेंटर आहे का, आणि त्याचबरोबर यांच्या पाठीमागे अजून कोण कोण आहे, याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, किती कोट्यावधी मधला हा फ्रॉड आहे आणि यामध्ये काही US मधला किंवा विदेशी हात आहे का, याचा देखील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।